शबरीच्या गोष्टीमध्ये पुढे काय झाले ते आत्ता आपण ऐकूया. एके दिवशी नेहमीप्रमाणे थरथरणाऱ्या हातात जावळ्याचा झाडू घेऊन शबरीने पहाटे झाडलोट सुरू केली. मुखातून प्रभू रामांचे नामस्मरण सुरू असल्याने बाकी कशाचे भान तिला नव्हते. आणि अशातच 2 पावलांवर तिची नजर पडली. त्या पाठोपाठ आणखीन 2 पावले तिला दिसली. परमोच्च शिखरावर पोहोचलेल्या भक्तीने पावलांवरूनच दैवत्वाची खूण पटवली आणि साश्रू नयनांनी शबरीने मान उंचावली. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या तरीही प्रत्येक क्षणोक्षणी मनात साठवलेल्या त्या प्रतिमा अखेरीस एक झाल्या. अवघ्या काही क्षणात तो अद्भुत पूर्व सोहळा शबरीने अनुभवला. कोटी सूर्यांचं तेज, अनेक चंद्रांची शीतलता एक झाल्या आणि शबरीची भक्ती फळाला आली. अखेर तुम्ही आलात प्रभू, हे शब्द आसमंतात घुमले आणि शबरीने प्रभू श्री रामांच्या चरणांवर आपले मस्तिष्क ठेवले. जणू काही काळाचे चक्र मागे फिरले होते, कारण लहानग्या शबरीने पूजेचा जो थाट ठरवला होता त्याचप्रमाणे पूजा घडत होती. आधी पाद्यपूजा, मग गंध, पुष्प, फुलांचा वर्षाव आणि सोबत अश्रूंचा अभिषेकही. मग शबरीने काही फळं वेचून आणली. वेचता वेचता ती बोरं तिने चाखून पाहिली होती. शबरीने चाखलेली बोरं पाहून लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर मात्र आठ्या पडल्या. मात्र तरीही रामाने प्रेमभराने त्याचा केलेला स्वीकार म्हणजेच शबरीच्या वर्षानुवर्षाच्या भक्तीची पोचपावती होती. या लहानशा कुटीत असा सोहळा संपन्न झाला, ज्याचे दाखले आजच्या कलियुगातही दिले जातात. शबरीने आपल्या कृतीतून शिकवलेली भक्तीची नवी परिभाषा आपणही जपली तर भगवंताच्या भेटीपासून आपल्याला कधीही वंचित राहावे लागणार नाही. न कोणती दांभिक वृत्ती, न अतिरिक्त खर्चिक पूजापाठ, केवळ मनातील निर्माण भक्तीची आस, इतकी सोपी कृती शिकवणारी शबरी पुढील अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण करून गेली. देहाने जरी ती आज आपल्यात नाही, परंतु कीर्तिरूपाने ती सदैव अमर आहे. धन्यवाद.